नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ज्ञानमंचवर. आज आपण भगवद्गीतेतील आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय गहन अर्थाने उलगडून सांगितलेल्या अध्याय 6 आत्मसंयम योग याचा सविस्तर भावार्थ समजून घेणार आहोत. हा अध्याय म्हणजे केवळ ध्यानधारणा, योगासन किंवा तपश्चर्येचा उपदेश नाही, तर मनुष्याने स्वतःच्या मनावर, विचारांवर आणि इंद्रियांवर कसा विजय मिळवावा याचा संपूर्ण जीवनमार्ग आहे. संजय धृतराष्ट्राला सांगतो की आता श्रीकृष्ण अर्जुनाला असा योग सांगणार आहेत जो ऐकल्यावर मन स्थिर होईल, बुद्धी निर्मळ होईल आणि आत्मज्ञानाचा मार्ग स्पष्ट दिसायला लागेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गीतेतील हा 6वा अध्याय म्हणजे योगशास्त्राचा कळस आहे. इथे कर्म, ज्ञान आणि भक्ती या तिन्ही मार्गांचा सुंदर संगम दिसतो. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो कर्म करतो पण कर्मफळाची आसक्ती ठेवत नाही, तोच खरा संन्यासी आणि तोच खरा योगी आहे. कर्म सोडणं म्हणजे संन्यास नव्हे. बाहेरून संसार सोडला पण मनात इच्छा, वासना आणि अहंकार शिल्लक असतील तर तो संन्यासही बंधन ठरतो. ज्याचं मन शांत आहे, ज्याचं अंतःकरण स्थिर आहे, तो घरात राहूनही खरा योगी होऊ शकतो. श्रीकृष्ण पुढे सांगतात की मन हेच माणसाचं सर्वात मोठं मित्र आहे आणि तेच सर्वात मोठं शत्रू आहे. ज्याने मन जिंकलं त्याने स्वतःलाच जिंकलं, पण ज्याचं मन त्याच्या ताब्यात नाही त्याच्यासाठी मनच त्याचा शत्रू बनतं. ज्ञानेश्वर महाराज अतिशय सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात की जसा पोपट मोकळा असूनही नळीमध्ये अडकलो आहे असा भ्रम करून घेतो आणि स्वतःच त्रास करून घेतो, तसाच मनुष्यही स्वतःच्या कल्पनांमुळे स्वतःलाच बांधून घेतो. आत्मा मुळात मुक्त आहे, पण मनाच्या गाठीमुळे जीव स्वतःला कैदी बनवतो. श्रीकृष्ण सांगतात की ज्याने मन संयमित केलं, इंद्रियांना वश ठेवलं, सुख, दुःख, मान, अपमान, जय, पराजय यांत समत्व राखलं, तोच खरा योगी आहे. अशा योग्यासाठी मातीचा ढेकूळ आणि सोनं समान असतात, मित्र आणि शत्रू समान वाटतात. त्याला कोणावर द्वेष राहत नाही आणि कोणावर अति आसक्तीही राहत नाही. या ठिकाणी अर्जुन आपली शंका मांडतो. तो म्हणतो, हे माधवा, मन फार चंचल आहे, ते वाऱ्यासारखं आहे. असं मन कसं आवरायचं? तेव्हा श्रीकृष्ण अत्यंत प्रेमाने उत्तर देतात की अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींनी मन नक्कीच जिंकता येतं. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा मनाला योग्य दिशेने आणणं आणि वैराग्य म्हणजे अनावश्यक इच्छा, मोह आणि आसक्ती हळूहळू सोडून देणं. हे एका दिवसात घडत नाही, पण सातत्याने केल्यास मन नक्कीच शांत होतं. श्रीकृष्ण ध्यानाची योग्य पद्धतीही सांगतात. ध्यानासाठी जागा शांत, पवित्र आणि एकांताची असावी. ना फार उंच ना फार खाली आसन असावं. शरीर, मान आणि मस्तक सरळ ठेवावं. दृष्टी अर्धवट मिटलेली असावी आणि मन अंतर्मुख असावं. परंतु ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट करतात की हे सर्व बाह्य साधन आहे. खरी साधना मनाच्या आत घडते. मन शांत झालं की आपोआप आत्म्याचं दर्शन होतं. जो आत्मसंयम साधतो तो देहात असूनही देहाच्या पलीकडे जातो. तो झोपलेला असूनही जागा असतो आणि जागा असूनही आसक्त नसतो. सुख आलं तरी तो डगमगत नाही आणि दुःख आलं तरी कोसळत नाही. अशा योग्याबद्दल श्रीकृष्ण सांगतात की तो सर्व प्राणीमात्रांमध्ये स्वतःलाच पाहतो आणि सर्वांमध्ये परमात्माचं दर्शन घेतो. हाच खरा समदृष्टी योग आहे. अर्जुनाला अजून एक शंका पडते. जर योग साधता साधता मन चुकलं तर त्या साधकाचं काय होतं? तो नष्ट होतो का? तेव्हा श्रीकृष्ण अत्यंत आश्वासक शब्दांत सांगतात की असा साधक कधीच नष्ट होत नाही. थोडं जरी साधन केलं तरी त्याचा नाश होत नाही. पुढील जन्मात तो पुन्हा योग्य परिस्थितीत जन्म घेऊन आपली साधना पुढे चालू ठेवतो. आत्मसंयमाचा मार्ग कधीही व्यर्थ जात नाही. मित्रांनो, अध्याय 6 आपल्याला हे शिकवतो की बाहेरचं जग बदलण्याआधी आपल्याला आतलं मन बदलावं लागतं. मन शांत झालं तर जीवन आपोआप सुंदर होतं. आत्मसंयम हा कठोर तप नाही, तर स्वतःशी मैत्री करण्याचा मार्ग आहे. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणं, विचार शांत करणं आणि अंतर्मुख होणं म्हणजेच आत्मसंयम योगाची सुरुवात आहे. चला तर मित्रांनो, आपणही या अध्यायातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात मनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करूया. कारण मन जिंकलं तर जीवन जिंकलं. जय श्रीकृष्ण. संत ज्ञानेश्वर महाराज की जय.